महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत गौतम बुद्धांनी स्थापिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. आज वर्षावास 2024चा आज 22वा दिवस आहे. आज तारीख आहे 11/8/2024 आणि आज आपण पाहत आहोत फुप्पवग्ग मधील गाथा क्रमांक 8. यथापि रुचिर फुप्प वनवंत अगंधक एव सुभाषिता वाचा अफला होती अकुब्बतो. म्हणजेच जसे सुंदर रंगीत फूल सुगंधाविना व्यर्थ असते तसे कृतीविना गोड बोलणे व्यर्थ होते. आजची गाथा मराठीत एका सुंदर म्हणीने सुशोभित आहे. जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जग सुंदर होते ते सुंदर फुलांनी, पण जग सुगंधित होते ते गोड गंधित फुलांनी. जसे फूल किती सुंदर असले तरी जर त्याला सुगंध नसेल तर ते व्यर्थ ठरते. मानवाच्या आयुष्याला हा नियम तंतोतंत लागू आहे. एखादा खूप सुंदर बोलतो पण वागण्यात ते तसे दिसत नाही, तेव्हा ते एखादे दिखाऊ फूल असावे तशी ती व्यक्ती असते. खोटं बोलू नये सांगणारा व्यक्तीसुद्धा वैयक्तिक आयुष्यात खोटे बोलताना दिसतो. व्यसनमुक्तीवर भाषण देणारा जेव्हा श्रम परिहार करायला नको तेथे दिसला तर नवल नसावे. म्हणूनच धम्म कार्य करताना कमीत कमी पंचशील आचरण करायलाच हवीत, ती सुद्धा नियमितपणे. बोलण्यावरूनच खूप सारी नाती आणि व्यवहार सुद्धा तुटतात. पण गोड बोलणारा सुद्धा जर भांडकुदळ असेल तर ते अव्यवहारी वागणे ठरते. अनेक गाथा आणि वग्ग तसेच सुत्त पाठ आहे म्हणून लगेचच ती व्यक्ती मोठी होत नाही, तर जी गाथा सुत्त पाठ आहे तशी ती वागणारी असेल तर ती व्यक्ती मात्र पूजनीय ठरते. म्हणूनच तथागत गौतम बुद्धांनी आपल्या मंगलवाणीतून मंगल धम्म सांगताना फुप्पवग्ग गाथा क्रमांक 8 मध्ये सांगितले आहे की जसे सुंदर फूल सुगंधाविना व्यर्थ असते तसे कृतीविना गोड बोलणे व्यर्थ होय. आज इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.